आम्हाला किती केलं तर आमचं किन्नर तर आम्हाला परत भेटणार नाही आहे, पण त्याला न्याय पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आमच्या किन्नर लोकांना असेच करून सगळ्यांनी असं दुजाभाव कोण करू नका, पण आम्हाला न्याय कुठनं भेटायला म्हणजे पवारसाहेब आणि बंडगर ह्या साहेबांनी काल आम्हाला एक आश्वासन दिलं होतं, पण त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला चांगलंच सहकार्य केलेत. आरोपींना पकडल्यात. असंच त्यांचं पण काम चांगलं राहू दे आणि आम्हाला किन्नरांना पण त्यांनी आम्हाला सपोर्ट देऊ दे, आम्ही पण त्यांना सपोर्ट देऊ. पण ह्याच्याबद्दल अय्यूब सय्यदला पहिलं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, किन्नरांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. किन्नरांना न्याय द्या. अजून एक सर याच्यामध्ये किन्नर जो आपले बांधव आहेत ते आपला उदरनिर्वाह करतात, कोणाला त्रास देत नाही, काय नाही. पण अशा जेव्हा घटना होतात तेव्हा काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एवढ्या रात्री म्हणजे यायचं, मग गळा दाबायचं, सोनं घेऊन जायचं, कसं वाटतं? आता त्या चोरांच्या मनात काय आलं ते कोणास ठाऊक. तो राहणार आमचा अय्यूब एकटाच राहत होता घरात, त्याचे कोणी नव्हते, आई नाही, वडील नाही, कोण भाऊ भावना त्याला कोण नाहीत. तो राहणार एकटाच, स्वतः कमवायचा, स्वतः खायचा, कोणाच्या अपेक्षेवर नव्हता तो. पण तसल्या चांगल्या माणसाला ह्याने जे मारलेत काय त्याचा न्याय तुम्ही सरकारने घ्यावं, आम्हाला हेच एक विनंती आहे त्यांच्या.